ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेव भगवंताच्या निरनिराळ्या अवतारांच्या कथा संक्षेपाने सांगतायत आणि महर्षी व्याससुद्धा हे एक प्रकारचं दिग्दर्शन करतात की ह्या भागवतामध्ये पुढे आपल्याला काय काय वाचायला, ऐकायला, जाणायला मिळणार आहे. 5वा स्कंध, 6वा स्कंध, 7वा स्कंध, 8वा या सगळ्या निरनिराळ्या अवतारांच्याच कथा याच्यात भरलेल्या आहेत. 10वा स्कंध तर साक्षात भगवंताचा षोडशकला पूर्ण असा भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे. तत्पूर्वी त्यांनी निरनिराळ्या कल्पांमध्ये जे जे अवतार घेतले आणि कोणकोणत्या निमित्ताने कसे अवतार घेतले हे सगळं ब्रह्मदेव देवर्षी नारदांना सांगतायत. ते म्हणाले, दक्षकन्या मूर्ती ही धर्माची पत्नी होती. तिच्या गर्भातून नरनारायणांनी अवतार घेतला. नरनारायण या स्वरूपात भगवंत अवतरित झाले आणि त्यांनी बद्री क्षेत्रात जाऊन तप केलं. अजूनही बद्री क्षेत्रामध्ये बद्रीनाथाच्या परिसरात नरनारायण तपासाठी बसलेलेच आहेत. त्यांच्या तपाचा प्रभाव म्हणाले एवढा होता की साक्षात इंद्रानं त्याला अशी भीती वाटली की ह्या तपामुळे आपलं आसन ढळमळीत होतं आहे का काय. तेव्हा त्यांचा तपोभंग करण्यासाठी आपली जी कामसेना होती, म्हणजे आपल्या सेनेमध्ये ज्या अप्सरा होत्या, त्या अप्सरांना ह्या नरनारायणकडे पाठवलं तपाचा भंग करण्यासाठी. पण त्या जेव्हा ह्यांच्या समोर आल्या, नरनारायणांच्या समोर आल्या, तेव्हा आपण कशासाठी आलो आहे, आपल्याला इंद्राने कशासाठी पाठवलं आहे हेच विसरून गेल्या आणि आपल्या हावभावांनी त्या आत्मस्वरूप अशा भगवंताच्या तपस्येमध्ये त्या कुठल्याही प्रकारचं विघ्न निर्माण करू शकल्या नाहीत, बाधा निर्माण करू शकल्या नाहीत. आणि नरनारायणांच्या तपाला अन्य कुठलीही उपमाही नाही. त्यांचं तप कसं होतं, त्यांच्याच तपासारखं होतं. पुढे म्हणाले, शंकर इत्यादी महानुभावांनी आपल्या क्रोधामुळं, कोपामुळं, त्या कोपयुक्त दृष्टीनं कामदेवाचं भस्म केलं, त्याला जाळून टाकलं. पण तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी जो कोप निर्माण झाला, क्रोध निर्माण झाला, त्या क्रोधाला शंकरसुद्धा स्वतः जाळू शकले नाहीत. आपल्या क्रोधयुक्त दृष्टीने आपण समोरच्याला भाजू शकतो, जाळू शकतो, त्याचं भस्म करू शकतो, तेवढं तप असेल तर, सामर्थ्य असेल तर. पण तो क्रोध, तो राग, तो कोप आपल्याला आतल्या आत जाळत असतो हे आपल्याला कळत नाही. आणि आज आपल्याला जाळणारा जो आतला क्रोध आहे, त्या क्रोधाला काही आपण जाळू शकत नाही, नाहीसं करू शकत नाही. आणि असाच क्रोध जेव्हा नरनारायणांच्या निर्मळ हृदयामध्ये प्रवेश करायला येईल, तेव्हा तो सुद्धा भीतीनं अत्यंत कापायला लागेल. तोही प्रवेश करू शकणार नाही. क्रोधसुद्धा जर प्रवेश करू शकत नाही तर ह्या नरनारायणांच्या अंतःकरणात कामाचा तरी शिरकाव कसा व्हावा. इतके ते नरनारायण विशुद्ध होते आणि तपस्वी होते. पुढे म्हणाले, हा जो उत्तानपाद राजा होऊन गेला, त्याच्या मांडीवर त्याचा मुलगा 5 वर्षाचा ध्रुव नावाचा कौतुकाने बसलेला होता. पण तेवढ्यात त्याची सावत्री आई सुरुची तिथे आली आणि तिनं आपल्या वाग्बाणांनी त्याचा वेध घेतला, त्याला दुःख दिलं आणि त्या दुःखात झालेल्या ग्लानीमुळं हा ध्रुव तपश्चर्यासाठी प्रवृत्त झाला आणि 6 महिनेच तपश्चर्या केली. पण इतकी उत्कट तपश्चर्या केली की त्यामुळे साक्षात भगवंत प्रकट झाले आणि त्याला भगवंतानी आढळ पदाचं वरदान दिलं. आजही ध्रुवाच्या
वर खाली असलेले प्रदक्षिणा करणारे सगळे तारे महर्षीगण त्या ध्रुवाची स्तुती करत असतात. वेन हा राजा अत्यंत कुमार्गगामी होता, वाईट चालीचा होता, अन्यायी होता, अधर्मी होता आणि जरी ऐश्वर्य संपन्न आणि पौरुष संपन्न होता तरीसुद्धा अशा कुमार्गगामी वेनाला ऋषीमुनींनी आपल्या एकत्रित हुंकारामुळं भस्म केलं. त्यांचा हुंकार जणू काही वज्रासमान होता आणि त्या हुंकारामुळं तो वेन जळून खाक झाला. आणि तो जेव्हा नरकात पडायला लागला तेव्हा ऋषींच्या प्रार्थनेला अनुसरून भगवंतांनी त्याच्या शरीराच्या मंथनातून पृथूच्या रूपामध्ये अवतार धारण केला आणि त्याला नरकातून वाचवलं. मग पृथू हा एका अर्थाने त्या वेनाचा पुत्रच होता. आणि पुत्र हा शब्द त्या पृथूनं आपल्या आचरणानं सार्थ केला. पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र, अशी पुत्राची व्याख्या आहे. ह्या अवतारातच भगवंतानं पृथ्वीला गायीचं रूप देऊन तिच्याकडून जगतासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या औषधींचं दोहन केलं. पुढे नाभिराजाची पत्नी सुदेवी, तिच्या गर्भातून भगवंतानं ऋषभदेव या रूपाचा अवतार घेतला आणि या अवतारामध्ये सगळ्या आसक्ती सोडून आपली इंद्रिय आणि आपलं मन अत्यंत शांत करून आणि आपल्या स्वरूपातच स्थिर राहून समदर्शीच्या रूपामध्ये एखाद्या जडासारखं त्यांनी स्वतःला धारण केलं. आपल्या योगाचं आचरण केलं आणि ह्या स्थितीला सगळे महर्षी लोक परमहंस पद अथवा अवधूतचर्या म्हणतात. ऋषभदेव जैन संप्रदायाचे पहिले तीर्थंकर मानले जातात. त्यानंतर म्हणाले, स्वतः त्याच यज्ञपुरुषानं माझ्या यज्ञात सोन्याची कांती असलेल्या हयग्रीवाच्या रूपात अवतार धारण केला आणि भगवंताचा हा विग्रह, हे शरीर वेदमय, यज्ञमय आणि सर्व देवमय आहे आणि त्यांच्याच नासिकेतून श्वासाच्या रूपानं वेदवाणी प्रकट झाली. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी म्हणाले, पुढचा होणारा जो मनु सत्यव्रत, त्याच्या काळात भगवंत एका माशाच्या रूपात प्रकट झाले आणि पृथ्वीरूप नौकेचा आश्रय करून तेच सगळ्या जीवांचा आश्रय झाले. ह्या प्रलयातल्या भयंकर अशा पाण्यामध्ये माझ्या तोंडातून पडलेले सगळे वेद घेऊन त्याच्यातच हे लोक सगळे विहार करायला लागले. जेव्हा मुख्य अशा देवता आणि दानव अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचं मंथन करत होते तेव्हा भगवंतानं कच्छपाचा म्हणजे कासवाचा अवतार धारण केला आणि आपल्या पाठीवर मंदराचलाला धारण केलं. पाठीवर मंदराचल धारण केला. वासुकीचा दोर घेऊन एका बाजूला देव आणि एका बाजूला दैत्य तो मंदराचल रवीसारखा घुसळत होते आणि त्यामुळं कासवरूप असलेल्या भगवंताच्या पाठीला जी खाज सुटली होती ती खाज शमल्याचं सुख मिळालं आणि काही क्षण का होईना त्यांना सुखाची झोपही आली. ह्या सगळ्या कथा पुढच्या निरनिराळ्या स्कंधामध्ये येणार आहेत. त्या प्रत्येक कथेमध्ये काही ना काहीतरी विशिष्ट गूढ भाव, रहस्य दडलेलं आहे. देवतांच्या ठिकाणी असलेलं तीव्र भय संपवण्यासाठी भगवंतानं नृसिंहाचं रूप धारण केलं. आपल्या उंचावलेल्या भुवया, फडकणाऱ्या भुवया
आणि तीव्र अशा दातांनी दिसणारं त्यांचं मुख अतिशय भयंकर आणि भयप्रद होतं. हिरण्यकशिपू आपल्या भावाच्या वधाचा सूड घेण्यासाठी म्हणून भगवान विष्णूंबरोबर उभं हाडवैर धरून जगत होता. नृसिंहाचा अवतार झाल्यानंतर त्याने स्वतः हातात गदा घेतली आणि तो त्यांच्यावर तुटून पडला. पण भगवंतानं मात्र त्याला लांबूनच पकडलं आणि आपल्या मांडीवर घेऊन त्याची तडफड सुटण्याची धडपड चालू असून सुद्धा आपल्या तीव्र नखानं त्याचं पोट आणि त्याचं हृदय फाडलं आणि त्याचा वध केला. काही अवतार हे भक्तांच्या रक्षणासाठी भगवंतांनी घेतले, त्यातला हा नृसिंहाचा अवतार आहे. मनुष्य किंवा कोणताही जीव जेव्हा आलेल्या संकटामुळं अगतिक होतो, त्याला अन्य कुठलाही मार्ग सापडत नाही, उपाय मिळत नाही, किंकर्तव्य मूढ होतो, त्यावेळेला मग तो शेवटचा आश्रय म्हणून भगवंताचा धावा करतो. गजेंद्राच्या बाबतीत हेच झालं. आपल्या संपूर्ण हत्तींच्या परिवारासह हा गजेंद्र जेव्हा सरोवरामध्ये त्रिकूट पर्वताच्या बाजूला असलेल्या जलक्रीडा करायला शिरला, त्यावेळेला त्या सरोवरात असलेल्या मगरीनं त्या गजेंद्राचा पाय धरला आणि नाना प्रकारे आपल्या बळानं, आपल्या कळपातल्या अन्य हत्तीहत्तीणींच्या बळानं सुटण्याचा प्रयत्न करून सुद्धा जेव्हा तो आत खोल जायला लागला, कारण शेवटी असं आहे की पाण्यामध्ये मगरीचं नकराचं बळ अधिक असतं. जमिनीवर हत्तीचं बळ सर्वात जास्त असेल, पण पाण्यामध्ये मगरीसमोर हत्तीसुद्धा किती बलवान असला, बलाढ्य असला तरी काही करू शकत नाही. आणि ही मगर जसजशी त्याला पाण्यात खेचा लागली, तेव्हा आपल्याबरोबर जलक्रीडा करणारी सगळी मंडळी कळपातली ही हताश होऊन, निराश होऊन आणि आपला जीव वाचवण्यासाठी बाजूला झाली. आणि आता आपल्याला कोणीही मदत करू शकत नाही, आपलं बळही कुचकामी ठरतं आहे असं जेव्हा गजेंद्राला जाणवलं, तेव्हा त्यांनी बाजूलाच असलेलं एक कमळ सोंडेने उपटलं आणि भगवंताच्या दिशेने वर आकाशात भिरकावलं. भक्तीनं भगवंताची आर्ततेनं स्तुती केली, धावा केला आणि भगवंत ताबडतोब तिथे धावत आले. हे आदिपुरुष, हे समस्त लोकांचे स्वामी, केवळ श्रवण मात्रानंच आपण कल्याण करणारे आहात अशी त्यांनी प्रार्थना केली. आणि आर्ततेनं हाक मारल्यानंतर अनंतशक्ती भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर चढून तिथे आले आणि आपल्या चक्रानं, सुदर्शन चक्रानं त्यांनी त्या मगरीचं मस्तक उडवलं आणि या गजेंद्राचा उद्धार केला, त्या संकटातून त्याला वाचवलं. असाच पुढचा अवतार आहे जो देवांसाठी भगवंतांनी धारण केला. देवांचं आणि असुरांचं युद्ध, त्यांचा संघर्ष हा चिरकालीन आहे, अनादिकालीन आहे. कधी देव प्रबळ होतात, कधी असुर प्रबळ होतात. देवांना अमृत प्राप्त झाल्यानंतर देव प्रबळ झाले, पण त्याच वेळेला भगवंतांनी असुरांच्या बाबतीत, दैत्यांच्या बाबतीत पक्षपात केला. ही गोष्ट दैत्यगुरु शुक्राचार्यांना मानवली नाही, सहन झाली नाही आणि म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या करून संजीवनी विद्या प्राप्त केली. आणि त्या संजीवनी विद्येच्या आधारानं युद्धामध्ये मारल्या गेलेल्या सगळ्या असुरांना, दैत्यांना शुक्राचार्यांनी पुन्हा जिवंत करावं. आणि असं केल्यामुळं दैत्य प्रबळ व्हायला लागले. ह्या सगळ्या देवांना आपलं तोंड लपवून त्रिविष्टपात लपावं लागलं, जावं लागलं. तेव्हा देवांची माता जी अदिती, तिला अतिशय वाईट वाटलं आणि म्हणून तिने आपल्या पतीच्या सल्ल्यानं भगवंताची आराधना केली.
आणि भगवंत त्या आराधनेला तपश्चर्येला प्रसन्न होऊन त्यांनी वामनावतार धारण केला. जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्याकडची गोष्ट आपल्या सामर्थ्यानं हिसकावून घेता येत नाही, चर्चेने किंवा परिसंवादाने मिळवता येत नाही, त्यावेळेला याचनेच्या व्यतिरिक्त अन्य कुठलाही मार्ग उरत नाही. आणि जो याचक आहे, जो मागणारा आहे, हा नेहमीच कनिष्ठ दर्जाचा ठरतो. बलवान असलेल्या, ऐश्वर्यसंपन्न असलेल्या, पण धर्मात्मा असलेल्या बळीकडे भगवंताला वामन रूपात भिक्षा मागण्यासाठी जावं लागलं. भिक्षा काय मागितली हा पुढचा भाग आहे, पण मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांना बालरूपच धारण करावं लागलं, निकृष्ट रूपच धारण करावं लागलं. उन्मत्तपणे त्यांना जाता नाही आलं किंवा अरेरावीने त्याच्याशी बोलता नाही आलं. उलट त्यांनी आपल्या तपाचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर दाखवून त्या बळीला आपल्यासमोर नम्र केलं आणि मग त्रिपाद भूमी मागितली. ती सुद्धा त्रिपाद भूमीच का मागितली? कारण बळी तर बरंच काही काही द्यायला तयार झालेला होता. म्हणाले गावं माग, द्रव्य माग, पैसा माग, घरदारं माग, काही माग, सगळं काही मी तुला देतो. पण माझ्याकडे एकदा याचक आला की त्याला पुन्हा दुसऱ्याचं घर शोधायला लागता कामा नये याचनेसाठी, असा मी आहे, अशा वृत्तीने मी जगतोय. तर नुसती 3 पावलं भूमी घेऊन तू काय करणार? पण पुढे जे काही उत्तर त्यांनी वामनाने बळीला दिलं आहे ते अत्यंत विचार करण्यासारखं आहे. 8व्या स्कंधात जेव्हा हा विषय येईल तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलूया. पण त्या त्रिपाद भूमीचं दान घेतल्यानंतर वामनानं आपल्या पराक्रमानं पृथ्वी, अंतरिक्ष, सगळे स्वर्लोक हे व्यापून टाकले. हे सगळं आपल्या अधीन करून घेतलं. आणि आता तिसरा बाई बळीराजा कोठे ठेवू असं जेव्हा विचारलं तेव्हा बळीनं आपलं मस्तक भगवंताच्या समोर केलं, कारण त्याच्याजवळ ते तेवढंच उरलेलं होतं. आणि त्या सर्वस्वाचं त्यांनी दान केल्यामुळं भगवंताला त्याला पाताळात ढकलून त्याचं द्वारपाल व्हायला लागलं. हा धर्मात्म्यासाठी घेतलेला अवतार आहे. तर अशा प्रकारे भगवंतानी हा वामनाचा अवतार घेतला आणि बळीराजाचा सुद्धा उद्धार केला की जो पुढच्या कल्पामध्ये इंद्र होणार आहे. असे अनेक अवतार ब्रह्मदेव देवर्षी नारदांना समजावून सांगतायत. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.